तर मित्रांनो, आता आम्ही गावाला आलेलो आहे. जसं की मी ऋषिकेश हिरे आणि भाऊ सार्थक भाऊ वडकर, स्वतः सार्थक भाऊ वडकर पेपराला आलेलो आहे. आम्ही कलेक्टरचे पेपर आम्ही द्यायला आलेलो आहे. कलेक्टरचं व्हायचं आहे आता. BSc कलेक्टर व्हायचं आहे आम्हाला आता. BSc कलेक्टर व्हायचं आहे. मी कलेक्टरचे देतो, आता लटीचे द्यायला आलेलं आहे. आणि अशा पेपरांसाठी आम्हाला मरमर कष्ट असतात. जसं की एवढ्या उन्हामध्ये आम्हाला चालत जावं लागू राहिलं. आम्ही बस स्टँडवरून 1 किलोमीटर पायपे आलेलो आहे. अजून 10 किलोमीटर आम्हाला पायपे जायचं आहे जर गाडी भेटली मी. तर उन्हात आणत आमचे गोरे आता काळे होऊन गेलेले 1 किलोमीटरमध्ये. भाई ये देखो जैसे चलते हैं ना इसलिए इनको ऐसा इधर खींच के पडना पड़ता है. 1 किलोमीटरमध्ये आम्ही एवढे काळे झालेलो आहे. पुढच्या 10 किलोमीटरमध्ये आम्ही तर डायरेक्ट आता डांबर होऊन जाऊ असं वाटतंय. आफ्रिकन जसं काय आफ्रिकावरून आलेलो आहे आम्ही असं वाटतं. तर असं तर मी Z+ सिक्युरिटी केलेली आहे. पण बघू आता किती ती सिक्युरिटी आमच्या कामात येते किती नाही. अपुरं सिक्युरिटी झालेली आहे ती. चालताना उन्हात व्यायाम नसतो करायचा. रे काका गेलेत रे, काकांना नाव दिलं असतं आपण. माहिती नव्हतं तसं जात हां तसं जातं आम्ही अमरधामपर्यंत पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळात आम्हाला गाडी भेटली नाही तर आम्ही तिथंच पोहोचून जाऊ डायरेक्ट. हां असं बी काही विषय आहे. तर चला बाकी पुढे जाऊन पाहू. चालू द्या आम्हाला. तर मित्रांनो, आम्हाला गाडी भेटत नाही तर रस्त्यावर आम्ही असे रिकामे उद्योग करू राहिलो. काय कोणती स्टाईल आहे ती? शाहरुख खान आणि कोण होता कोण? इम्रान हाशमी. इम्रान हाशमी एकत्र आले. शाहरुख खान आणि इम्रान हाशमी एकत्र आले. कोलॅब झालं त्यांचं. कोलॅब झालं त्यांचं. समज रे, हमारे यहाँ ऐसा सब कुछ होता रहता है. तर आम्ही 2 किलोमीटर चालत आलेलो अजून. 10 ते 15 गाड्या गेल्या. कोणालाच माणूस की नाही, एकाने भी गाड़ी थांबवली नाही. ऐसे लोगों को हमारे इधर जगह नहीं है. ऐसे लोगों को आम्ही ठेवलं ना असं पृथ्वी उडून नको राहायला. हाँ ऐसे जड़ मान से कुछ काम के नहीं, इसलिए हमने रखेले, सिर्फ रखेले. कुछ काम के तो नहीं, सिर्फ रखेले. गाड़ी येते ते भी डबल सीट है. ये गाड़ी है जो आ रहे हैं कुछ 2 सीट आ रहे हैं. हाँ तो जो आ रहे हैं ना बहुत अभी हमें थक गए उन्नत आना की चाल के. देखो 2 सीट नहीं तो 3 सीट से. मावशी रुमाल, मावशी रुमाल. मावशीचा रुमाल डायरेक्ट टायराजवळ जात होता. मावशीला आवाज गेलेला नाही. मावशीच्या मूडमध्ये काहीतरी होते. तर मग आता हे बा असे आपले सबस्क्रायबर बघत राहतात आपल्याकडं. ये क्या है, ये तुम्हारे मुकड़े पे क्या है, ये तुमने क्या बांधा है. हाय गर्मी. तर थोड्या दिवस मी जे ग्राउंड मारलेले होते त्याच्या जोरावर मी चालू शकतो चांगला जोरात एकदम तावामध्ये स्टॅमिनामध्ये. हे पा परत एक गाडी येत होती त्यासाठी परत रिकामे. इकडे या गावात ऊस बीस बोकार आहे पण माणूस की नाही. समज रे, डबल सीट आहे सगळीकडे. डबल सीट आहे. कॅन्सल बघू शकता तुम्ही बघितलं असं. ऊन बेकार आहे हो. ह्याला सगळं जास्त आहे फक्त माणूस की नाही. ह्याला काय करा अशा लोकांना. असं बघू शकता 10 डायरेक्ट लाल झाले ना. 2 किलोमीटर में डांबर के जैसा चमक रहा है अभी भाई. तर आता डांबरीकरणाला वापरतील मला. डांबरीकरणाला याला थोडं खरडून काढतील रस्ता उजायला. काय बोलत होतो मी. हां अशा माणसांना ना चायनामध्ये पाठवलं पाहिजे. समज रे, किडे खायला त्यांच्या नळ्यात किडे खोपले पाहिजे डायरेक्ट. माहिती का असे ते इंगळ्या नाही इंगळ्या काडी सकळ घातलं पाहिजे नळ्यामध्ये. हां असं होतं माझं. आमचं एवढे गाडीवाले येऊ राहिले. एक बी आम्हाला लिफ्ट देत नाही. 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या येऊ राहिल्या. अजून एक 4 व्हीलर आले नाही. कोणी थांबत नाही. तर एवढे जे 4 व्हीलर येत आहे हे कोणी लिफ्ट देत नाही. त्यांच्या सगळ्यांसाठी आपला पाय मजबूत काय हा ना अपने पैरों पे जाएंगे. समझ रहे, उसके साथ
पैरों के साथ हमारे लिए ये जो डॉगी भाई है ना, डॉगी भाई भी है, डॉगेज भाई भी हमारे साथ रहेंगे हमारी कंपनी के लिए। कुठे आहे डॉगेज भाई? ओहो ओके। वो डॉगेज भाई ऐसा एक तगड़ा करके ऐसा कार्यक्रम कुछ तो कर रहा था, देख सकते आपलं काका भेटले 4 किलोमीटर चालल्यानंतर माझं काका भेटलेलं आहे. तर मित्रांनो, आपण 3 ते 4 किलोमीटर पायी चालल्यानंतर आपल्याला आहे ना एक काका भेटलेले आहे, जे दिलाचे खूप मोठे माणूस होते, मनापासून खूप मोठे दिलदार माणूस होते. त्यांनी आपल्याला लिफ्ट दिलेली आहे आणि आपल्याला तिथून कमीत कमी त्यांनी 5 ते 7 किलोमीटर घेऊन आलेले आहे. आता तिथून आपल्याला परत 2 किलोमीटर पायी चालणं आहे. तसंच आपले भाऊ सार्थक भाऊ वडकर, त्यांचं बी व्लॉगिंगचं चॅनल आहे. त्यांचं चालू आहे व्हिडिओ ब्लॉग काढायचं काम. त्यांच्या चॅनलचं नाव आहे व्लॉग विथ सार्थक 10 असं नावाने यूट्यूबला चॅनल आहे. चॅनलला आपले मित्रपरिवारांनी जाऊन सबस्क्राईब करा आणि ते लाल कलरचं जे बटन आहे तेच सबस्क्राईबचं असतं, त्याला जाऊन आहे ना उन्हात आणत दगडं मारा नाही तर काय बी मारा, पण ते सबस्क्राईबचं बटन लालचं पांढरं होऊन तिथं घंट्याचं ऑप्शन आलं पाहिजे. आणि ते घंट्याचं ऑप्शन येतं ना, त्याच्यावर बी एकदा क्लिक करून बघायचं. त्याच्यावरती मग 3 ऑप्शन येतात, त्याच्यावरती ऑलवरती क्लिअर करायचं, ऑलवरती क्लिक करायचं. म्हणजे मग कसं जे आपले नवीन नवीन दरवेळेला व्हिडिओ असतील ते तुम्हाला पहिल्याच सेकंदाला लॉन्च झाल्या तुमच्या चॅनलवरती तुमच्या यूट्यूबला येतील. म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल ईमेलला किंवा यूट्यूबला. तसं आपली आहेच सिस्टमच तशी, ईमेलला बी मेसेज पडू शकतो आपल्या यूट्यूबचा आपलं, कारण की चॅनलचं आपण सिस्टम तशी ठेवलेली आहे, सॉफ्टवेअर तसं बनवलेलं आहे. सपोर्ट करा भाऊंना फुल. आता आम्हाला थोडं जातो आम्ही अजून उन्हात अनात फिरत. आणि राहिली दुसरी गोष्ट, या गावामध्ये 4-5 दिवस आधी वाघ येऊन गेलेला आहे, पकडण्यात तर काही आलेलं नाही अजून. तर मग संध्याकाळच्या टायमाला आम्हाला घरून वॉर्निंग आलेली, लवकर या, कारण की आमचा पेपर 5च्या आसपास सुटणार आहे आणि 6 वाजेपर्यंत कसं आपलं 6 वाजेपर्यंत अंधार पडून जातं. आणि या गावात 4-5 दिवस झाले वाघ आलेला आहे, म्हणजे तो अजून पकडला गेलेला नाही. त्याच्यासाठी जाळ टाकलेलं आहे, पण तो वाघ बी हुशार आहे, शातीर चालाक माणूस आहे, चालाक. तो बी काही त्या जाळात जात नाही आणि तिथं जे त्याला खायला टाकलेलं आहे ते काही खात नाही. म्हणजे तो लवकर काही पकडला जाणार नाही. ज्या दिवशी पकडला जाईल त्या दिवशी बरं वाटेल गाववाल्यांना बी आणि आम्हाला त्याच्यामुळे लवकरात लवकर पेपर उरकवून लगेच 6 वाजेच्या आत, अंधार पडण्याच्या आत आपली जी टमटम आहे इडलीवाल्यांकडे राहते तिच्यावर सरकारने निघून जावं लागेल. म्हणजे कसं रिस्क नाही लेणे का बाबा, अजून लग्न बाकी, रिस्क नहीं लेने का, एकुलते एक ज़िंदगी, रिस्क बिल्कुल नहीं लेने का. वो भी एकुलता है कि उसको भी शादी बाकी है, वो रिस्क काम नहीं करने का. जब अपन रिस्क लेंगे तब देखेंगे, सामने आएंगे तब देखेंगे, तब भी की बात अलग है. लेकिन अपने से जितना होगा प्रिकॉशंस, डिफेंस, प्रोटेक्शन जितना होगा उतना करेंगे. तर तसंच पाहू. आता आपले सबस्क्रायबर येऊ राहिले सायकलीवरती, तर त्यांच्याकडनं आता लिफ्ट मागून पाहतो की पुढंपर्यंत सोडता काय नाही. तर चला बाकी घरी जाऊ काढतो. आम्हाला हे 2 भाऊ भेटलेले आहेत, दोघे भाऊ आहेत. आम्हाला सायकलीवरती मदत केली त्यांनी खूप, आणि तसंच आम्हाला सायकल चालवावं लागते. आता सध्या तरी लई दिवसानंतर, मी तर म्हणतो 5 ते 6 वर्षानंतर सायकल चालवतोय. बघू शकता ए बाई रायडिंग एका हाताने भाई भी चालव राहिले खूप वर्षानंतर. तसंच मेहनत करने की, जिद रखने की, कलेक्टर बनने का है तो अभी कुछ तो करना पड़ेंगे ना भाई, और तलाटी बनने का है तो कुछ तो करना पड़ेंगे ना. बीएससी कलेक्टरची परीक्षा द्यायला चाललोय आम्ही. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ेंगे भाई, समझ रहे. आज कमाएंगे तो कल खाएंगे, कल कमाएंगे तो परसों आगेंगे, इतना तो मेरे को मालूम है, समझ रहे तुम. हाँ अभी बाकी का थक गए मैं साइकिल चलाते चलाते, और 2 किलोमीटर चल के आए ना, तो अभी बाकी देखते घर में जाके बनाते. हाँ तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे. आपल्याला पोचून 10-15 मिनटं झालेली आहे आम्हाला. तसंच आम्ही तिकडे शेताच्या कोपऱ्यावरती होतो. हे टायगरला आवाज दिला तर तुम्ही, तो असा पळत आला शिट्टी मारताच, आणि असा हॅपी झाला तो, एकदम उलटा सुलटा कसा बी पडायला लागला काय बी. आम्ही आता 2:30 वाजलेत पोचलो, म्हणजे अर्धा तास झाला आम्हाला 10 किलोमीटर यायला. 10 किलोमीटर यायला आम्हाला अर्धा तास लागलेला आहे, चालत बिलत उन्हात आणत.
आणि हे आहे भाऊंचं घर. हे एकदम शेती बिती झाडं बिडं खतरनाक. हे इकडं एक त्याची शेती. इकडं हे झाडाखाली दिसत असेल तुम्हाला, त्याचे आजी ते बसलेले आहेत. आजी अजून ते गावातले एक त्यांचे ओळखीचे आहेत. तसं तर इकडं हिरवगार आहे सगळं, पण मग पाऊस पण आहे, वाघ पण आहेत, सगळ्याच आहेत. थोडं इथं आलो निवांत, सावलीत मस्त मजा वाटते. पाणी पिणी पिलो मस्त, एक बॉटल पाणी पिऊन टाकली बसल्या बसल्या. तेवढं बरं वाटतं, मनाला शांती. तर ते कसं ते काका भेटले आपल्याला, लय भारी वाटलं. त्यांचं धन्यवाद मनापासून. हमको चलने के लिए भाई पोचवाने के लिए गाडी दे उन्होंने. आणि तसंच पुढं आलो आम्ही. तुम्ही बघितलं असं सायकल, ते भावांनी बी खूप मदत केली आपल्याला. सायकलवर घेऊन आले ते 2 ते 3 किलोमीटर. बरं झालं. सांग तर भेटू आता पुढच्या व्लॉगला. बाय बाय गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा भाई लोग.